जी टायगर्स महाड दोन बलाढ्य अशा खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला ही लढत बघायला मिळणार आहे. पहिला संघ या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. अर्थातच समीरा छावाज आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तदनंतर आपण पुढील संघाकडे वळतोय. प्लीज वेलकम टीम व्हीजी टायगर्स महाड या संघाला आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये आमंत्रित करतोय. दोन्ही संघांची एक जबरदस्त अशी एंट्री आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक आणि खेळाडूंसह या ठिकाणी दोन्ही संघ मैदानावरती येत आहेत. आता मात्र आपल्याला एक महामुकाबला बघायला मिळणार आहे. अर्थातच व्हीजी टायगर्स महाड विरुद्ध समीरा छावाज या दोन संघांच्या दरम्यान. आपले रेफरीज देखील या ठिकाणी मैदानामध्ये एंटर होत आहेत. आपलं देखील स्वागत असेल, कारण ह्या कबड्डी स्पर्धेमधील जर महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते निश्चितच रेफरीज, पंच असतात. त्या पंचांचा सन्मान करणारा खेळाडू निश्चितच मित्रांनो या कबड्डीच्या खेळामध्ये अग्रेसर ठरत असतो. कारण खऱ्या अर्थाने जर आपण मंदिरामध्ये जात असू तर त्या मंदिरामध्ये आपण देवाला त्या ठिकाणी देवाचं स्मरण करण्यासाठी जात असतो. तशाच प्रकारचं जर आपण या कबड्डीच्या मंदिरामध्ये येत असू तर आपण या पंचांचं स्मरण आणि पंचांचा सन्मान करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता मात्र आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. दोन कर्णधारांच्या दरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल. अनुराग सिंग मान फ्रॉम व्हीजी टायगर्स महाड आणि प्रतिस्पर्धी आज त्याचा असेल अर्थातच सिनियर प्लेयर, एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. मिथुन मोकल मॅन फ्रॉम समीरा छावाज. समीरा छावाज संघामध्ये एक या रायगडचा वंडर बॉय आपल्याला चमकताना बघायला मिळेल. अर्थातच मयूर कदम त्याचं नाव आहे, ज्या खेळाडूने अर्थातच प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये अनेकांच्या मनावरती अधिराज्य केलं. प्रो कबड्डीच्या गतवर्षीच्या पर्वामध्ये अर्थातच पटना पायरेट्स संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूने घणाघाती हल्ले करत मात्र अनेक रसिकांच्या मनावरती अधिराज्य केलं, असा हा मयूर कदम ह्या रायगडचा वंडरबॉय आपल्याला बघायला मिळणार आहे. तर व्हीजी टायगर्स महाड या संघामध्ये आयकॉन प्लेयर म्हणून आपल्याला बघायला मिळेल शार्दुल पाटील. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाकडून जो खेळाडू बिलॉंग करतो आणि युनियन बँकचा जो व्यावसायिक खेळाडू आहे असा शार्दुल पाटील आपल्याला बघायला मिळेल व्हीजी टायगर्स महाड संघाच्या माध्यमातून आयकॉन. तर समीरा छावाज संघाच्या माध्यमातून आयकॉन आज आपल्याला बघायला मिळणार आहे.
मंगेश सोनावणे शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याणच्या माध्यमातून जो आपला खेळ त्या ठिकाणी ठाणे शहरमध्ये दाखवत असतो. आता मात्र सामन्याला होते सुरुवात. बोनीची पहिली सडाई घेऊन रोहन पाटील आपल्याला बघायला मिळतो. 4 नंबरच्या जर्सीसह माघारी परततोय. आता मात्र प्रत्युत्तर दाखल स्वतः कर्णधार 4 नंबरच्या जर्सीमध्ये अर्थातच आपल्याला बघायला मिळतोय अनुराग सिंग. अनुरागचं देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स, परंतु या परफॉर्मन्सला तितकाच तोड प्रत्युत्तर देण्याकरिता सज्ज आहे मध्यरक्षक समीरा छावा संघाचा निशांत म्हात्रे. यावेळेस मात्र मैदानावरती दहशत आणि दराऱ्याचं थोडंसं वातावरण निर्माण करतोय. प्रत्युत्तर देण्याकरता कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराच्या माध्यमातून मिथुन मोकल आपल्याला बघायला मिळेल. एक शांत संयमी खेळाडू मिथुनच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्याने मागील अनेक वर्ष पाहिलाय आणि हाच शांत संयमी खेळाडू यावेळेस आपल्या वैयक्तिक संघाचं प्रतिनिधित्व करताना समीरा छावाचं कर्णधारपद भूषवताना 1 गुण मिळून मात्र सक्सेसफुल होतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 6 शार्दुल पाटील, द फ्लाइंग जेट ऑफ टीम VG टायगर्स आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच शार्दुल पाटील निश्चितच मित्रांनो एक वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू आपल्याला आज या VG टायगर्स संघाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. बघा काय शिकार केली आहे. हॅट्स ऑफ असेल मित्रा तुला. कर्णधाराला निश्चितच त्या ठिकाणी हेरला आणि हेरल्याबरोबर जेरबंद केला. एक अचूकरित्या गुण टिपतो. त्याला प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 मंगेश. आता मात्र VG टायगर्स संघाच्या माध्यमातून एक नवयुवक आपल्याला बघायला मिळतो, परंतु प्रचंड तेज या देखील खेळाडूकडे आहे. प्रचंड स्पिरिट घेऊन सडाई येत असतो. नीरज मिसाळ आपल्याला बघायला मिळतोय. सडपातळ जरी बांधा असला तरी मात्र जबरदस्त हँड टच करण्याची नीती आणि स्पिरिट त्याच्यामध्ये आहे. यावेळेस जरी माघारी परतत असला तरी त्याला प्रत्युत्तर देण्याकरता मात्र कर्णधार सज्ज होतोय. मिथुनच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मिथुन देखील मित्रांनो अनेक वर्ष या कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक लढाई देणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कामगार चषकावरती विशेष ज्या खेळाडूचं प्रावीण्य आहे JSW स्टील डोलवीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज मात्र ह्या रायगड कबड्डी लीगमध्ये समीरा छावा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अर्थातच कर्णधारपद भूषवतोय. यावेळेस मात्र माघार घेतोय. त्याला प्रत्युत्तर कर्णधार अनुराग सिंग. हा अनुराग सिंग निश्चितच डाव्या बाजूने चढाईला सुरुवात करणारा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. या देखील खेळाडूने या वर्षी अर्थातच महाराष्ट्र राज्याच्या अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये रायगड जिल्हा संघाला विशेष असं प्रावीण्य मिळवून देण्यामध्ये या देखील खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. असा हा अनुराग सिंग आपल्याला बघायला मिळतोय. VG टायगर्स संघाचा कर्णधार. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील. रोहन देखील निश्चितच एक जबरदस्त फुटवर्कसह या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावरती एक नवीन चेहरा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. 5 विरुद्ध 1 असा सामना असेल. बोनस गुण ऑफ असेल, त्यामुळे प्रयत्न खोलवर करण्याची आवश्यकता नसेल. माघारी परततोय रोहन पाटील. त्याला मात्र प्रत्युत्तर दाखल सज्ज झालाय. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय शार्दुल पाटील आपल्याला बघायला मिळतोय. VG टायगर्स संघाचा एक वाऱ्यासारखा वेगवान ज्याच्या पायामध्ये महाप्रचंड वेग आपल्याला बघायला मिळतोय असा शार्दुल पाटील. परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचा मध्यरक्षक निशांत म्हात्रे असेल. कोपरक्षक समोर सागर पाटील असेल. पाठीमागून त्या ठिकाणी संदेश पाटील असेल. संधी दिली जाणार नाही. निश्चितच यावेळेस संधी मिळाली सागर पाटीलला आणि सागरच्या माध्यमातून मात्र थाई होल्ड केलं गेलं आणि मात्र रोखलं जात आहे शार्दुल पाटीलचं वादळ. त्याला प्रत्युत्तर दाखल मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. बघा मंगेशला देखील यावेळेस ॲडव्हान्स टॅकल करण्याची आवश्यकता नव्हती. नीरज मिसाळ करतोय चूक आणि मात्र त्याचंच प्रत्यय त्याचीच पेनल्टी 1 गुण बहाल केला जातोय समीरा छावा संघाला. प्रत्युत्तर दाखल कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द फर्स्ट डे आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच जयेश गावंड. जर्सी क्रमांक 3
आणि जर गुणतालिकेकडे मित्रांनो आपण एकदा पाहिलं तर 5 आणि 1 सुरुवातीच्या क्षणामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी गुणतालिका मात्र वाढताना दिसते. अर्थातच समीरा छावा संघाच्या माध्यमातून कर्णधार इतका शांत आणि संयमी असेल तर निश्चितच आपला संघ अग्रेसर ठरणार आहे मित्रांनो. आता मात्र कर्णधार स्वतः चढाईसाठी बघायला मिळतोय. मिथुन मोकलच्या माध्यमातून ही चढाई असेल, सुपर टॅकलची नामी संधी असेल VG टायगर्स संघाला. यावेळेस मित्रांनो जर 2 गुण मिळाले तर 2 खेळाडू तुमचे रिवाइव होणार आहेत. बघा यावेळेस अतोनात प्रयत्न, परंतु डीप रेड होती त्यावेळेस VG टायगर्स संघाने देखील संयम बाळगला आणि मात्र रिक्ताच ते माघारी परतला आहे. अर्थातच मिथुन त्याला प्रत्युत्तर अनुरागच्या माध्यमातून. 4 नंबरची जर्सी घातलेला हा कर्णधार. मित्रा तुला या सामन्यामध्ये आपल्या संघाला परतवावं लागेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतो अनुराग सिंग. वेळ अजून बाकी असेल आणि निश्चितच मित्रांनो जोपर्यंत वेळ बाकी असेल तोपर्यंत हा कबड्डीचा खेळ बाकी असेल. आता आपण हा 5वा सामना पाहतोय. अजून आपल्याला 5 सामने या कबड्डी स्पर्धेमधील आजच्या दुसऱ्या दिवसाचे पाहायचे आहेत. मंगेश सोनावणेची चढाई आपल्याला बघायला मिळते. 3 विरुद्ध 1 असा सामना असेल. सुपर टॅकलची नामी संधी VG टायगर्स महाड या संघाला असेल. वेळ काढू धोरण अजमावतोय आणि मात्र माघारी परततोय. आता मात्र थर्ड रेड, डू ऑर डाय, करो या मरो सिच्युएशन. कर्णधाराला मात्र निश्चितच या ठिकाणी काहीतरी करून दाखवावं लागेल जर आपल्या संघाला यशस्वीतेकडे वाटचाल करून द्यायची असेल. अनुराग मात्र यावेळेस थोडासा त्या ठिकाणी दबावाखाली असेल, कारण कर्णधार पद आहे आणि डू ऑर डाय रेड असेल. जर सक्सेस झाला नाही तर मात्र निश्चितच 1 गुण बहाल केला जाईल. तो अर्थातच समीरा छावा संघाला आणि आपला संघ मात्र बुचकात पडेल. यावेळेस पकड होऊ शकली असती, परंतु त्या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकलसाठी आला आणि बघूया संघावरती समीरा छावास. आपल्याला जर या ठिकाणी हा ऑल आउट द्यायचा असेल तर मात्र कंट्रोल दाखवणं गरजेचं आहे. कंट्रोल सुटला आणि मात्र त्याचीच पेनल्टी म्हणून 1 गुण बहाल केला जातोय. आणि निश्चितच या ठिकाणी ऑल आउट नंतर मात्र आता प्रयत्न दाखल आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच जर्सी क्रमांक 2 नीरज मिसाळ. यावेळेस मात्र सक्सेसफुली बोनस अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळतो. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील. रोहन मित्रा आता मात्र संयमी खेळ या ठिकाणी मैदानावरती दाखवावा लागेल जर आपल्या समीरा छावा संघाले घेतलेली आघाडी आपल्याला टिकवायची असेल. कारण शांतता, संयम आणि आपल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला संधी मिळेल त्याच वेळेस प्रत्युत्तरात द्या. प्रतिस्पर्ध्यावरती मात्र आपण घणाघाती हल्ले करा. संधीचा निश्चितच आपण वेळ पहा, कारण प्रत्येकाला संधी मिळत असते, परंतु संधीचं सोनं करणं हे ज्याच्या हातामध्ये असतं. वेळ काढू धोरणाची चढाई आपल्याला बघायला मिळते. माघारी परततोय. आता मात्र निश्चितच थर्ड रेडवर खेळण्याचा प्रयत्न करेल तो समीरा छावाचा संघ. यावेळेस मात्र शार्दुल पाटील आपल्याला बघायला मिळतो. एक आयकॉन खेळाडू आज VG टायगर्स संघाच्या माध्यमातून हा निवडला गेलेला आयकॉन खेळाडू.
एक यशस्वी बोनस. प्रत्युत्तरादाखल मात्र मंगेश सोनावणे 7 नंबरच्या जर्सीसह मंगेश आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लयलूट मंगेशच्या माध्यमातून केली जाते. 7 विरुद्ध 1 की 7 गड्यांना झुंज द्यावया मैदानी उतरे एक गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो आवाज गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. यावेळेस मात्र आवाज गुंजलाय. अर्थातच मंगेशच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय. निश्चितच आघाडी मोडत काढण्याचा पूर्णतः प्रयत्न VG टायगर्स संघाच्या माध्यमातून केला जातोय. आघाडी अजून देखील त्या ठिकाणी 7 गुणांची असेल. अर्थातच समीरा छावाजकडे चढाईसाठी यावेळेस नीरज मिसाळ. अजून देखील मित्रांनो आपण पूर्वार्धातला खेळ या ठिकाणी अनुभवत आहोत. उत्तर अर्ध अजून आपल्याकडे बाकी असेल. कमबॅकची संधी निश्चितच मिळेल तुम्हाला VG टायगर्स संघ, परंतु तुम्हाला बाळगावा लागेल संयम. प्रत्युत्तर दाखल असेल रोहन पाटील. समीरा छावाज संघाच्या माध्यमातून आपल्याला हा रोहन बघायला मिळतोय. दोनही मातब्बर असे संघ. अर्थातच समीरा छावाज विरुद्ध VG टायगर्स असे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने समीरा छावाज या संघाचं पालकत्व आदरणीय समीरजी नेरुरकर आणि ब्रिजेश लोहाना यांनी पत्कारलं आहे. तर अर्थातच प्रतिस्पर्धी VG टायगर्स या संघाचं पालकत्व आदरणीय नामदार मान्य भरत शेठ गोगावले आणि श्री विकास शेठ गोगावले यांनी स्वीकारलं आहे. निश्चितच दोन्ही संघांचे संघ मालक मात्र संघाच्या खेळावरती बेहद खुश असतील, कारण दोन्ही संघांच्या माध्यमातून एक अफाट असा परफॉर्मन्स आजच्या दुसऱ्या दिवसात दिला जातोय. हा दुसरा सामना असेल दोन्ही संघांचा. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी त्या ठिकाणी विजय मिळवत ह्या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र हे स्ट्रगल आपल्याला बघायला मिळत आहे. संघर्ष करा, कारण आपली माती संघर्षाची आहे. खऱ्या अर्थाने आपला राजा अर्थातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याला यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आला आहे आणि ती संघर्षाची निश्चितच इतकी मोठी लढाई त्या राजाने दिली आहे की आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्याच कालखंडामध्ये त्यांची आई त्यांना सोडून गेली. अर्थातच आपल्या शंभू राजांना त्या ठिकाणी दूध पाजायला कोणी तयार नव्हतं. धाराऊ कोपरहोळा गावची धाराऊ त्या ठिकाणी तयार झाली आणि म्हटली की मी दूध पाजेन. आणि निश्चितच त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने जनतेच्या आणि रयतेच्या मनामधून उद्गार आपल्याला बाहेर बघायला मिळाले की शंभू राजाला भूक लागली, ताना धाराऊला फुटतो ग आणि गरिबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग, गरिबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. अशी संघर्षाची माती आपल्याला मित्रांनो बघायला मिळते. आणि याच संघर्षाच्या मातीमध्ये जन्माला आलेलो आपण सारे हे कबड्डी बेडे या ठिकाणी या कबड्डी खेळाचा आनंद अगदी मनमुराद पद्धतीने घेतोय. पुनश्च एकदा आपण सामन्याकडे वळतोय. खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेचा एक लाजवाब असं नियोजन आज आपल्याला बघायला मिळतं आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय अस्वाजी पाटील सरांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेकरिता एक विशेष असं सहकार्य आपल्याला बघायला मिळतं आहे. खऱ्या अर्थाने विशेष मेहनत सरांच्या माध्यमातून या कबड्डी स्पर्धेला सक्सेस मिळवून देण्याकरिता घेतली जाते. आता मात्र चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय VG टायगर्स संघाचा एक जबरदस्त खेळाडू जयेश गावण जर्सी क्रमांक 3 प्रचंड स्ट्रगल करतो. यावेळेस मात्र डबल थाय होल्ड आपल्याला बघायला मिळतोय. मयूर कदम या रायगडचा वंडर बॉय यावेळेस मात्र मैदानामध्ये एक जबरदस्त पकडीचा नमुना आपल्याला दाखवतोय आणि त्याचाच प्रत्यय जयेश गावण मैदानाच्या बाहेर जातोय. एक चांगल्या प्रकारे कमबॅक आपल्याला VG टायगर्स संघाचा बघायलाच मिळत होता. तितक्यातच जयेश गावण सारख्या खेळाडूला या ठिकाणी चेरबंद करण्यामध्ये यश मिळतंय. समीरा छावाज प्रत्युत्तर दाखल VG टायगर्स संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच मंगेश सोनावणे. बोनस गुण ऑन असेल मंगेशकरिता. प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. निश्चितच प्रयत्न केले आणि 1 गुण निश्चितच मिळालाय. मध्यरक्षकाला अचूकरित्या टिपण्यामध्ये यश मिळते. प्रत्युत्तर दाखल शार्दूल पाटील. शार्दूलवर आज मात्र विशेष लक्ष असणार आहे, कारण खऱ्या अर्थाने हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणं हे निश्चितच VG टायगर्स संघाकरिता अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील आपल्याला बघायला मिळतो 4 नंबरच्या जर्सीसह.
एक जबरदस्त आणि धारदार चढ्यांचं शस्त्र आज समीरा छाबा संघाच्या माध्यमातून आपल्याला उदयास येताना बघायला मिळतं आहे. 5 विरुद्ध 1 अशी झुंज असेल, बोनस गुण ऑफ असेल. प्रयत्न जर करायचे असेल, यशस्वी जर व्हायचं असेल तर मात्र डिप्रेड करावी लागेल. यावेळेस मात्र मध्य रेषेवरती येऊन वेळ काढतोय आणि मात्र माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय आणि अर्थातच हाफ टाइम आपल्याला बघायला मिळतोय. मध्यांतरापर्यंत गुणतालिका आपल्याला बघायला मिळते 9 आणि 16, तब्बल 7 गुणांची आघाडी असेल ती समीरा छाबाज या संघाकडे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, आमच्यासोबत जोडले राहा आणि निश्चितच या रायगड कबड्डी लीगचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घ्या. काहीच वेळामध्ये पुन्हा एकदा भेटू. निश्चितच मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व रायगडवासियांचं आणि या कबड्डी प्रेमींचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. मी अलंकार किशोर मनवी आज या रायगड कबड्डी लीगचं धावतं समालोचन करताना आपल्या सर्वांसोबत जोडला गेलोय. आता मात्र हा मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. स्वतः समीरा छाबा संघाचा हा कर्णधार 11 नंबरच्या जर्सीमध्ये अतोनात प्रयत्न करावे लागतील मित्रा, जर आपल्या संघाला तुला या ठिकाणी विजयश्री मिळवून द्यायची असेल. आता मात्र हा माघारी परततोय समीरा छावाज. अनुराग सिंग कर्णधाराला प्रत्युत्तर. कर्णधार आपल्याला बघायला मिळतो 4 नंबरच्या जर्सीमध्ये अनुराग सिंग. समीरा छाबाज मात्र यावेळेस आघाडीवरती. अनुराग सिंग सरकार लेफ्ट रायडर यावेळेस पिछाडीवरती चाललाय. ही निश्चितच खंतेची बाब असू शकते विजी टायगर्स संघाला. यावेळेस डीप रेडचा प्रयत्न, परंतु माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळत आहे. डू ऑर डाय, रिस्क यावेळेस घ्यावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल, परंतु रिस्क घेईल का मंगेश? निश्चितच घ्यावी लागेल, बंधनकारक असणार आहे. परंतु यावेळेस ही रिस्क निश्चितच मैदानावरती इतिहास घडवणारी रिस्क ठरली आहे आणि मात्र 2 गुणांची अचूकरित्या कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. मंगेश सोनावणे मैदानावरती सक्सेस मिळवतोय. संदेश पाटील, सागर पाटील यांना मात्र या ठिकाणी जीवनदान मिळत आहे. प्रत्युत्तर दाखल आपल्याला साडे बघायला मिळतोय या रायगडचा उगवता सितारा, अर्थातच द रायझिंग स्टार ऑफ रायगड मिस्टर नीरज मिसाळ यावेळेस मात्र बोनस गुणांनी कमाई करतोय. रिव्ह्यू घेतला जातोय.
एकदा आपण सामन्याकडे वळतोय. यावेळेस मात्र पूर्णतः हळकल्लोळ प्रतिस्पर्ध्यावरती करून सोडलाय. अर्थातच मिथुन मोकलच्या माध्यमातून या मैदानामध्ये हाहाकार आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार बोनस गुणाच्या माध्यमातून, वारंवार टच पॉईंट्सच्या माध्यमातून आपल्या संघाला गुण मिळवून देतोय आणि निश्चितच त्याचंच प्रत्यय समीरा छावाज या उत्तरार्धामध्ये देखील 9 गुणांच्या आघाडीवरती आहे. आता मात्र यावेळेस डू ऑर डायसाठी अनुराग सिंगला सक्सेस मिळणं प्रचंड गरजेचं असेल आणि निश्चितच सक्सेस मिळतंय. अनुराग सिंग मात्र एका गुणाची कामगिरी करतोय. निशांत म्हात्रे याला शिकार बनवतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा मिथुन मोकल. 4 खेळाडू मैदानामध्ये असतील मित्रांनो. गुण मिळवणं तितकंसं सोपं नसणार आहे मिथुनकरिता, परंतु जर डीप रेड झाली, जर खोलवर चढाई झाली तर मात्र निश्चितच सक्सेसफुल होऊ शकतो आणि तितकाच चांगला सक्सेस मिळवतोय. एका गुणावरती थांबावं लागतंय मिथुन मोकलला, परंतु निश्चितच मिथुनची लोकल मात्र आता त्या ठिकाणी भरधाव वेगाने सुटली आहे. ही फास्ट लोकल आपल्याला बघायला मिळते. बिलकुल थांबायचं नाव घेत नाही आहे मिथुन मोकल. कर्णधार पद कशा प्रकारे भूषवलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मिथुनच्या माध्यमातून. आता मात्र मांडीवरती थाप देऊन त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याला सांगितलं जातंय. अर्थातच अचूकरित्या संदेश पाटीलची शिकार होते. प्रत्युत्तर दाखल मिथुन मोकल. 4 विरुद्ध 1 अशी लढत देण्याकरिता डीप रेड यावेळेस देखील करण्याचा प्रयत्न असेल. कोपरारक्षक आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच नीरज मिसाळ समोरील शृंखलेमध्ये असेल. जयेश गावण आणि अनुराग सिंग. मध्यरक्षक पारस शिर्के. काय या खेळाडूंमध्ये गुण मिळवेल? निश्चितच नाही मित्रांनो. माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता कर्णधार अनुराग सिंगची चढाई. बघूया अनुराग कितपत या चढाईमध्ये सक्सेसफुल होतोय. अनुरागचं सक्सेसफुल होणं मित्रांनो निश्चितच विजी टायगर्स संघासाठी ग्रीन सिग्नल असणार आहे. यावेळेस अचूक बोनस. प्रत्युत्तर दाखल मंगेश सोनावणे. 7 नंबरच्या जर्सीमध्ये मंगेशची चढाई आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र हात चकवा म्हणावा लागेल. हातावरती तुरी देऊन निसटलाय. अर्थातच मंगेश सोनावळे पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय आणि अर्थातच 2 गुणांची कमाई करतोय. आता मात्र आघाडी वाढत चालली आहे. 13 आणि 23 असे गुणफलक आपल्याला बघायला मिळते. 10 गुणांची निश्चितच कंटिन्युअसली आघाडी घेऊन पुढे सरसावताना संघ आपल्याला बघायला मिळतोय समीरा छावाज. पुन्हा एकदा लोणाच्या बोजाचं संकट येतंय की काय बीजी टायगर्स संघावरती असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आता मात्र एकटा एकावडा हा नीरज मिसाळ चढाईसाठी. बघूया कितपत सक्सेस होतोय. 2 नंबरची जर्सी यावेळेस ॲडव्हान्स टाकेल सागर पाटील. ॲडव्हान्स जरी असली तरी देखील सक्सेसफुल करून दाखवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं त्या ठिकाणी म्हणतोय आणि निश्चितच सक्सेसफुल टॅकल आपल्याला बघायला मिळते अर्थातच समीरा छावाज संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र हा दुसरा लोणाचा बोजा दिला जातोय. दुसरा ऑल आउट दिला जातोय अर्थातच विजी टायगर्स महाड या संघावरती. महाड संघाला मात्र मित्रांनो पूर्णतः बुचक्यामध्ये टाकलं जात आहे. यावेळेस मात्र प्रथमेश याला संधी दिली जाते. 9 नंबरच्या जर्सीमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. एक नवीन खेळाडूला या ठिकाणी संधी दिली जाते बीजी टायगर्स महाड संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटीलच्या देखील आज चांगल्या चढाई आपल्याला बघायला मिळतात. खरं अर्थाने स्थानिक संघ जय हनुमान धीरण संघाच्या माध्यमातून बिलॉंग करणारा खेळाडू आज मात्र आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याकरिता या समीरा छावाज संघाचं प्रतिनिधित्व करतोय अर्थातच या रायगड कबड्डी लीग मध्ये. खऱ्या अर्थाने राजधानी म्हणून निवडला गेलेला हा रायगड जिल्हा कबड्डी खेळाच्या जोरावरती यावेळेस मात्र वॉट अ टॅकल बाय संदेश पाटील. जबरदस्त पकडीचा नमुना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. संदेश पाटीलच्या माध्यमातून डाईव्ह लगावली गेली आणि मात्र त्या ठिकाणी जेरबंद होतोय. अर्थातच अनुराग सिंग सारख्या खेळाडूला जेरबंद करण्यामध्ये यश मिळतंय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहन पाटील.
निश्चितच आपण आजच्या या कबड्डी महोत्सवाची सुरुवात कालच्या देखील दिवसाची सुरुवात आपण शिवछत्रपतींना मानवंदना देऊन केली होती. निश्चितच ज्या राजाने राजधानी म्हणून आपल्या या रायगड जिल्ह्याला प्रथम स्थान दिलं आणि ज्या राजामुळे हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं त्या राजाला प्रथम मानवंदना देणं मित्रांनो गरजेचं आहे. यावेळेस मात्र शार्दूल पाटील सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तरा दाखल मात्र मिथुन मोकल शांत संयमी चढाईला सुरुवात करतोय. कोणत्याही प्रकारे प्रयत्न द्यायचे दिसत नाहीयेत. सावध पवित्रा घेतला जातोय. 11 नंबरच्या जर्सीमध्ये कर्णधार मिथुन मोकलच्या माध्यमातून. बघा यावेळेस कितपत प्रयत्न केले जातात मिथुनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकल वारंवार तीच आणि तीच चूक केली जाते. पारस शिर्के यावेळेस शिकार होतोय. VG टायगर्स आता मात्र आपल्याला त्या ठिकाणी जर आपण संयम बाळगला नाहीत तर मात्र हा सामना आपण आपल्या हातामधून निसटू शकता. यावेळेस मात्र एका गुणाची अचूकरित्या कमाई आपल्याला बघायला मिळते VG टायगर्स संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल मात्र मंगेश सोनावणे 7 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण ऑन असेल मंगेश करिता परंतु प्रयत्न केले जातील का. अजून एकदा ॲडव्हान्स टॅकल. वारंवार मित्रांनो आपण ॲडव्हान्स टॅकल करताय. VG टायगर्स संघ आपल्यामध्ये अनुभवी खेळाडू आहेत. आपला कर्णधार सक्षम आहे तरी देखील आपण पिछाडीवर जात आहे. त्याचं एकमात्र कारण अर्थातच आपण केली जाणारी घाई आपल्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुंदर पकड. मंगेश पकडीमध्ये देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या संघाला साथ देतोय. एक जबरदस्त खेळ आज मंगेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा काहीशा व्यत्ययानंतर या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात. चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय रोहन पाटील. रोहनने देखील या सामन्यामध्ये प्रचंड चढायांच्या जोरावरती निश्चितच आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साथ दिली आहे. कर्णधार मिथुन मोकल असेल अर्थातच आयकॉन खेळाडू यावेळेस मंगेश सोनावणे असेल. हे खेळाडू मात्र बेहद खुश असतील या ज्युनियर अर्थातच रोहन पाटीलवरती. आता मात्र VG टायगर्स संघाचा प्रशिक्षक अर्थातच अमीर धुमाळ आपल्याला मात्र या ठिकाणी संघाला योग्य गायडन्स करावं लागेल. आपल्याला मात्र संघाला निश्चितच यावेळेस कानमंत्र द्यावे लागतील. गृहरचना आखणं गरजेचं आहे जर आपल्याला या सामन्यामध्ये तट धरून बसायचं असेल. अनेक मान्यवरांची मांदियाळी या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. आता मात्र जयेश गावण याला या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि मात्र त्यातच यश येत आहे. अर्थातच बोनस अधिक 1 गुण ही पॅनल्टी ठरू शकते समीरा छावा संघाकरिता. रिव्ह्यूची मागणी केली जाते.
निश्चितच रिव्ह्यू मात्र यावेळेस सक्सेसफुल होत आहे. एक चांगला कर्णधार या मैदानामध्ये काय करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतं आहे मिथुन मोकलच्या माध्यमातून. निश्चितच त्यांनी पाहिलं की बोनस गुण नाही आहे, मी रिव्ह्यू घेतो आणि रिव्ह्यू घेतला आणि निश्चितच तो सक्सेसफुल देखील झाला. प्रत्युत्तर टाकलं मात्र रोहन पाटील. VG टायगर्स संघाला आता मात्र या मैदानामध्ये कमबॅक करावा लागेल. शार्दूल पाटील, आपल्याला मात्र इतिहास जर रचायचा असेल या सामन्यामध्ये तर मात्र आपल्याला घणाघाती हल्ले करावे लागतील. आपले ठेवणीतले अटॅक मात्र आपल्याला आता काढावे लागतील आणि त्या ठिकाणी मैदानावरती त्याचा वापर करावा लागेल. शार्दूल बघूया यावेळेस कितपत प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. अचूकरित्या यावेळेस मात्र कोपरक्षकाला टिपण्यामध्ये यश मिळतंय. अर्थातच शार्दूल पाटील याला. आता मात्र त्रुटीत काळाचा अवलंब केला जातोय. अर्थातच समीरा छावाज, संघाचे संघ प्रशिक्षक निलेश शिंदे, खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने भारत पेट्रोलियम संघाकरिता, महाराष्ट्र राज्याच्या संघाकरिता आणि प्रो कबड्डी सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बंगाल वॉरियर्स संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेकांना धूर चालली, असाच खेळाडू समीरा छावाज संघाचं प्रशिक्षण करतोय. या वेळेस मात्र आ बेल मार मुझे. मित्रांनो, संयम बाळगावा लागेल आपल्याला जर मैदानामध्ये यशस्वी व्हायचं असेल. VG टायगर संघ वारंवार रेडर्स मात्र त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत. आज रेडर्सचा जर परफॉर्मन्स आपण पाहिला, VG टायगर्स खरोखर रेडर्सला या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स आपण देत आहे, परंतु आपला डिफेन्स त्या ठिकाणी स्टेबल होत नाही आहे आणि त्याचंच पॅनल्टी म्हणून आपण आज पिछाडीवरती आहात. कबड्डीच्या खेळामध्ये मित्रांनो पेनल्टी दिली जाते. आता मात्र या ठिकाणी 2 खेळाडूंना संधी दिली जाते, 2 नवोदित खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली जाते. समीरा छावाज संघाच्या माध्यमातून संपूर्ण संघ बदलला जातोय की काय असं चित्र मात्र आपल्याला मैदानावरती बघायला मिळतं आहे. कारण खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आपल्या संघाकडे इतकी मोठी आणि भरभक्कम आघाडी असेल त्यावेळेस निश्चितच नवोदितांना का संधी देऊ नये. नवोदित अशा 3 खेळाडूंना यावेळेस संधी दिली जाते आहे. चढाईसाठी मात्र हा खेळाडू आपल्याला बघायला जर्सी क्रमांक 12 यावेळेस मात्र रोखला जातोय ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. त्या ठिकाणी अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळाला, रनिंग अँकल होल्ड आणि मात्र चिरबंद होतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र ओमकार मेस्त्री, या रायगडचं तोक्ते वादळ. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय ओमकार मेस्त्री. वाऱ्यासारखा वेग. देखकर दोस्तों चीते की चालबाज की नजर और ओमकार मेस्त्री के स्पीड पे कभी संदेह मत करना, कभी भी मात दे सकता है. एक जबरदस्त हँड टच आपल्याला बघायला मिळाला. प्रत्युत्तर दाखल VG टायगर संघाच्या माध्यमातून शार्दूल पाटील 6 नंबरच्या जर्सीसह वारंवार आतोनात प्रयत्न करतोय आपल्या संघाच्या विजयाकरिता. सामना मात्र अंतिम टप्प्यामध्ये आलेला असेल परंतु वेळ बाकी असेल. कबड्डी सारख्या खेळामध्ये तुम्ही एका चढाईमध्ये बोनस अधिक ऑल आउटचे 2 असे 9 गुण आणि बोनसचा अधिकचा 1 असे 10 गुण मिळू शकता, तर तुम्ही कमबॅक का करू शकत नाहीत. कमबॅकच्या दिशेने मात्र पूर्णतः वाटचाल करण्याकरता सज्ज झाला VG टायगर संघ. जयश गावण, आपण पहिल्या दिवसाचे सुपरस्टार आहात, सुपर हिरो आहात, अर्थातच बेस्ट प्लेयर आहात. आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा संघाला अधिकच्या असतील. आज मयूर कदम समोर असेल, गुण मिळवणं तितकंच सोपं होईल का? VG टायगर संघाला 20 आणि 35 तब्बल 15 गुणांनी आघाडीवरती असेल VG टायगर्सचा संघ. वेळ काढून धोरण अवलंबतोय परंतु जयेश मित्रा
वेळ काढून धोरणाची आवश्यकता तुला नाही आहे. सामना संपतोय, विजयी संघ ठरतोय समीरा छाबाज. आपलं खूप खूप अभिनंदन असेल मित्रांनो. एक लाजवाब परफॉर्मन्ससह आपण हा सामना या ठिकाणी विजयी करताय. विजी टायगर संघ जर आपण संयम बाळगला असतात, निश्चितच आपल्या कव्हरने घाई केली नसती, तर मात्र आपण देखील या मैदानामध्ये सक्सेसफुल ठरू शकला असतात. परंतु निश्चितच तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी संयम बाळगला गेला नाही आणि त्याचीच पेनल्टी म्हणून आपला हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतोय.